लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, यश आणि शांती हवी आहे का? तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे मिळतात रिअल डायमंड, सर्व प्रकारचे राशीखडे आणि नवग्रह रत्न, अमेरिकन डायमंड, एडी लाल इमिटेशन, 1 ते 14 मुखी रुद्राक्ष, माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स, तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह। विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष, ठिकाण हनुमंत बाजार रोड, आरके ज्वेलर्सच्या मागे, विटा, जिल्हा सांगली। प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स। मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर। आज विटा नगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं 50 वर्षानंतर स्वातंत्र्य निर्माण झालेलं आहे। ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना विटा नगरपालिकेत जाताना भीती वाटत होती, कारण वातावरण तशा पद्धतीने केलं होतं। मी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की वाड्यावरचं राजकारण हे सर्वसामान्य लोकांना आवडत नाही। नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर यांना भेटून या, त्यांना भेटून या, मगच सर्वसामान्य लोकांची कामं होणार असतील तर खऱ्या अर्थानं हे राजकारण बंद झालं पाहिजे। ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी एका मुलाखतीमध्ये मांडली होती आणि लोकांच्यामध्ये एक अंडरकरंट फार मोठा होता की 50 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सत्तेचा फायदा नेमका कुणाला झाला हे सर्वसामान्य लोकांनी ओळखलं होतं आणि म्हणून सर्वसामान्य जनतेचं विटा नगरपालिकेविषयी जे मत होतं ते मताच्या रूपामध्ये या ठिकाणी दिसलेलं आहे। शिवसेनेच्या 26 पैकी 22 जागा या ठिकाणी निवडून आलेल्या नगराध्यक्ष जवळजवळ 3,500 मताच्या फरकाने निवडून आलेला आहे। आता खऱ्या अर्थानं विट्यामध्ये प्रत्येक नागरिकानं घरावर गुढी उभं केली पाहिजे, आज दिवाळी साजरी केली पाहिजे। खऱ्या अर्थानं ही विजयाची दिवाळी ही सर्वसामान्य नागरिकांना नगरपालिकेमध्ये सन्मानानं घेऊन जाणारी ही निवडणूक आहे। इथून पुढं नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य माणसाची कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही। सर्वसामान्य लोकांची कामं ही गेल्या तातडीनं त्या ठिकाणी सन्मानानं अधिकारी करतील अशी व्यवस्था या नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाईल आणि म्हणून विट्यातल्या जनतेचं, सर्वसामान्य लोकांचं ज्या आविर्भावामध्ये सत्ताधारी होते की काय नाही 27-0 होणार आहे, 27-0 झाला असतं बाजारानं, फक्त थोडक्यात राहिलं आहे, नाहीतर 27-0 विट्यातल्या जनतेनं केलं असतं। या ठिकाणी मी एक उदाहरण दिलं होतं की हळूहळू त्या ठिकाणी कधीच ढकलून लावली आणि लापांची गट्टी, पण आम्ही इकडंच मोजवणार आहे की जनतेनं या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि कुणाचा तर पराभव होणं यापेक्षा सर्वसामान्य लोकांची सत्ता, त्यांच्या विचाराची सत्ता या ठिकाणी नगरपालिकेमध्ये लोकांनी आणलेली आहे आणि अंडरकरंट जो होता त्याचा झटका आज 440चा नाही तर 880चा बसला आणि या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची सत्ता विटा नगरपालिकेत आणली। त्याबद्दल विट्यातल्या सर्वसामान्य जनतेचं, ज्यांनी मतं दिली त्यांचं, ज्यांनी नाही दिली त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन। आम्ही जात पात धर्म पक्ष न पाहता येणाऱ्या प्रत्येकाचं काम हे सन्मानाने या नगरपालिकेत केलं जाईल एवढं मात्र सर्वसामान्य जनतेला विट्याचे आश्वस्त करतो। कुणाची छळवणूक होणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही, 100% सर्वांना समान न्याय त्या ठिकाणी देण्याची भूमिका आमच्या नेत्यांची असल्यामुळं हा विजय सर्वसामान्य जनतेचा विजय आहे, विटेकरांचा विजय आहे। धन्यवाद।